नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला लॉज ऑफ मोशन या चॅप्टरमधील डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स, स्पीड आणि वेलॉसिटी या कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत। पहा, चॅप्टरचं नाव आहे लॉज ऑफ मोशन। पहा, टेक्स्ट बुकमध्ये हे 4 एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्याला। यावरून आपण मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट ही कन्सेप्ट समजून घेऊ। पहा, दी फ्लाईट ऑफ अ बर्ड म्हणजे पक्षाचे उडणे, अ स्टेशनरी ट्रेन म्हणजे थांबलेली रेल्वे, लिव्स फ्लाइंग थ्रू एअर म्हणजे हवेतून उडणारा पालापाचोळा किंवा झाडाची पाने, अ स्टोन लाईंग ऑन अ हिल म्हणजे एका डोंगरावर स्थिर असलेला दगड। तर पाहता येथे दी फ्लाईज ऑफ अ बर्ड म्हणजे काय, पक्षी उडत आहे। समजा येथून पक्षी उडत आहे, येथे आलेला आहे म्हणजे पक्षाने काय केलेले आहे, जागा बदललेली आहे, त्याचं स्थान बदललेलं आहे। म्हणजे हे काय आहे, माझ्या डोळ्यासमोर झालेलं आहे। पक्षी येथे होता आणि येथे आलेला आहे म्हणजे माझ्या सापेक्ष पक्षाने काय केलेलं आहे, जागा बदललेली आहे, स्थान बदललेलं आहे। म्हणजे काय, पक्षी हा मोशनमध्ये आहे, बरोबर आहे। अ स्टेशनरी ट्रेन, आता रेल्वे स्टेशनरी आहे, थांबलेली आहे म्हणजे माझ्या सापेक्ष ती मोशनमध्ये आहे का, नाही, कारण स्टेशनरी आहे, एका जागेवर रेस्ट आहे, थांबलेली आहे। लिव्स फ्लाइंग थ्रू एअर, आता हवेतून उडणारा पालापाचोळा, झाडाची पाने असे उडत उडत खाली येतात म्हणजे जागा बदलतात, या पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटवर जातात, बरोबर आहे। म्हणजे हे एक्झाम्पल कसं आहे, मोशनमधलं आहे, बरोबर आहे। म्हणजे त्या पानांना मोशन आहे। दी फ्लाईट ऑफ अ बर्ड, त्या पक्ष्यांना मोशन आहे। अ स्टेशनरी ट्रेन म्हणजे थांबलेली रेल्वेगाडी आहे, तिला मोशन नाही आहे। अ स्टोन लाईंग ऑन अ हिल, एका डोंगरावर स्थिर असलेला दगड, स्थिर आहे म्हणजे तो मोशनमध्ये आहे का, नाही। म्हणजे यावरून आपल्याला काय म्हणता येईल, म्हणजे आपल्या सापेक्ष किंवा एखाद्या सभोवतालच्या वस्तूच्या सापेक्ष जर एखादी वस्तू जागा बदलत असेल, स्थान बदलत असेल, तर ती वस्तू आपण मोशनमध्ये आहे असे आपण म्हणतो। इफ दी पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज चेंजिंग, पहा वस्तूची पोझिशन म्हणजे स्थान, जागा बदलत आहे, विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग्स, देन इट इज सेड टू बी इन मोशन। म्हणजे ती सराउंडिंग्स म्हणजे कशाच्या तरी संदर्भात, आपल्या संदर्भात, आपल्या सापेक्ष किंवा दुसऱ्या वस्तूच्या सापेक्ष ती काय करते, जागा किंवा स्थान बदलते वस्तू, म्हणजे ती वस्तू कशी आहे, मोशनमध्ये आहे। दॅट ऑब्जेक्ट इन मोशन, अदरवाईज इट इज रेस्ट, अदरवाईज या कशा आहेत, रेस्ट आहेत। हे 2 एक्झाम्पल मोशनमधील आहेत, बरोबर आहे। पहा, आता आपण डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स म्हणजे काय समजून घेऊ। पहा, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स या 2 कन्सेप्ट वेगवेगळे आहेत, सारख्याच वाटतात, कन्फ्यूज व्हायचं नाही। पहा, या 2 कन्सेप्ट वेगवेगळे आहेत, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स। आपल्या टेक्स्ट बुकमध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे। येथे एक हे घर आहे, प्रशांत, पहा प्रशांत आणि शीतल, प्रशांत आणि शीतलचे हे घर आहे आणि येथे एक घर आहे। पहा येथे एक हाऊस आहे प्रशांत आणि शीतलचे, आणि येथे एक हाऊस आहे, हे हाऊस ऑफ संगीता। पहा, संगीताचं घर हे आहे आणि प्रशांत आणि शीतल हे दोघं भावंडे आहेत, या दोघांचं घर हे आहे। आणि येथे एक स्कूल आहे, पहा समजा ही शाळा आहे, स्कूल आहे, पहा ही आहे स्कूल। आता प्रशांत आणि शीतल दोघे शाळेत जातात, परंतु शीतल काय करते, तिची मैत्रीण संगीता आहे, प्रथम संगीताकडे जाते आणि नंतर शाळेमध्ये जाते। म्हणजे शीतल काय करेल, प्रथम या रूटने संगीताकडे येईल, बरोबर आहे, आणि नंतर या रूटने शाळेकडे जाईल, बरोबर आहे। पहा, हे डिस्टन्स आपल्याला 500 मीटर दिलेलं आहे आणि हे दिलेलं आहे 1200 मीटर। टेक्स्ट बुकमध्ये हे एक्झाम्पल दिलेलं आहे। आणि प्रशांत काय करतो, संगीताच्या घरी नाही जात, प्रशांत सरळ शाळेमध्ये जातो, म्हणजे प्रशांत शाळेमध्ये जातो। तर हे डिस्टन्स आपल्याला 1300 मीटर दिलेलं आहे। पहा, प्रशांत आणि शीतल दोघेही शाळेमध्ये जातात, परंतु शीतल काय करते, तिच्या मैत्रिणीकडे प्रथम जाते आणि नंतर शाळेमध्ये जाते, आणि प्रशांत सरळ शाळेमध्ये जातो। तर आता शीतलचं डिस्टन्स किती आहे, पहा डिस्टन्स म्हणजे काय, डिस्टन्स
डिस्टन्स म्हणजे काय, ॲक्च्युअल पाथ लेंथ. पहा शीतल किती डिस्टन्स जाणार आहे, हे 500 आणि हे 1200, म्हणजे काय होईल, ही दोघांची ॲडिशन होईल. पहा शीतलचं डिस्टन्स किती होणार आहे, 500 आणि प्लस 1200, म्हणजे घरापासून शाळेपर्यंत शीतल एवढं डिस्टन्स क्रॉस करते, बरोबर आहे. तर प्रशांत किती क्रॉस करतो आहे डिस्टन्स, प्रशांत सरळ शाळेमध्ये जातो आहे, तर हे डिस्टन्स आहे 1300 मीटर. म्हणजे प्रशांतचं डिस्टन्स किती आहे, 1300 मीटर. डिस्टन्स म्हणजे काय, ॲक्च्युअल पाथ लेंथ. शीतल याप्रमाणे गेलेली आहे, नंतर इकडून इकडे गेलेली आहे, म्हणजे हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स टोटल किती होईल, 1700 मीटर, बरोबर आहे. आणि प्रशांतची पाथ लेंथ ही आहे, बरोबर आहे. आता हे काय झालेलं आहे, दोघांचं डिस्टन्स झालेलं आहे. हे आहे डिस्टन्स म्हणजे ॲक्च्युअल पाथ लेंथ. परंतु डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, कमीत कमी डिस्टन्स फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट टू एंड पॉईंट. पहा दोघांचाही स्टार्टिंग पॉईंट काय आहे, घर आहे, बरोबर आहे, त्यांचे घर आहे. आणि एंड पॉईंट काय आहे, स्कूल आहे. पहा मिनिमम डिस्टन्स कोणतं आहे, हे आहे मिनिमम डिस्टन्स, बरोबर आहे. म्हणजे प्रशांत शाळेमध्ये या रूटने जात आहे, म्हणजे हे मिनिमम डिस्टन्स आहे. पहा मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट, यामध्ये मिनिमम डिस्टन्स म्हणजे हे काय असेल, डिस्प्लेसमेंट. याला म्हणतात डिस्प्लेसमेंट. प्रशांतचं डिस्टन्स हेच आहे आणि डिस्प्लेसमेंट पण हेच आहे, बरोबर आहे, कारण मिनिमम लेंथ हीच आहे. परंतु शीतलचं डिस्टन्स किती आहे, एवढं आहे 500 आणि 1200, म्हणजे 1700, बरोबर आहे. हे शीतलचं डिस्टन्स आहे, परंतु शीतलचं डिस्प्लेसमेंट किती आहे, मिनिमम लेंथ ही आहे स्टार्टिंग पॉईंट एंड पॉईंट, म्हणजे डिस्प्लेसमेंट किती आहे शीतलचं, एवढंच आहे. आता तुमच्या लक्षात आलेलं आहे डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, कमीत कमी अंतर. सपोज हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे, आपल्याला काय करायचं आहे, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत जायचं आहे. तर आपण असंही जाऊ शकतो, बरोबर आहे, असं क्रॉस करून असंही जाऊ शकतो आपण, म्हणजे हे काय होईल, डिस्टन्स होईल. किंवा असंही जाऊ शकतो आपण, असं याप्रमाणे या मार्गे असं जाऊ शकतो, बरोबर आहे. हे पण काय होईल, डिस्टन्स होईल. परंतु डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होईल, कमीत कमी अंतर, म्हणजे आपल्याला असं स्ट्रेट जावं लागेल, बरोबर आहे. प्लेन काय करते, या पॉईंटवरून या पॉईंटवर स्ट्रेट जात असते, म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट, बरोबर आहे. आणि आपली बस रेल्वे काय करतात, या अशा वाकड्या तिकड्या मार्गाने जातात, म्हणजे ते डिस्टन्स असेल. आणि प्लेनचं काय असेल, या पॉईंटवरून या पॉईंटवर आपण स्ट्रेट गेलो तर हे काय होईल, डिस्प्लेसमेंट होईल. म्हणजे डिस्प्लेसमेंटला डायरेक्शन आवश्यक आहे, बरोबर आहे, आणि डिस्टन्सला डायरेक्शन आवश्यक नाही. म्हणजे या पॉईंटवरून या पॉईंटकडे जाण्यासाठी आपण कोणत्याही मार्गे जाऊ शकतो, वाकडे तिकडे कसंही जाता येईल आपल्याला, बरोबर आहे. ते डिस्टन्स होईल, त्याला डायरेक्शनची गरज नाही, तुम्ही असं जा किंवा असं जा किंवा म्हणजे कोणत्याही मार्गे आपण या पॉईंटवर जाऊ शकतो. परंतु डिस्प्लेसमेंटला डायरेक्शन आवश्यक आहे. जर आपल्याला मिनिमम लेंथ पाहिजे असेल तर म्हणजे या रूटने गेलो आपण तरच आपल्याला मिनिमम लेंथ मिळेल, बरोबर आहे. म्हणजे हे काय असेल, डिस्प्लेसमेंट. म्हणजे डिस्प्लेसमेंटसाठी डायरेक्शन आवश्यक आहे आणि डिस्टन्ससाठी डायरेक्शन आवश्यक नाही, हे तुमच्या लक्षात राहू द्या. पहा युनिट काय येणार आहे, पहा MKS आणि CGS या दोन सिस्टीम असतात युनिटच्या. तर MKSला आपण SI युनिट म्हणतो, SI सिस्टीम, आणि CGS. MKS म्हणजे काय, मोठ्या मोठ्या युनिट. तर यामध्ये मीटर हे डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स दोघांचं युनिट सारखंच आहे. MKS किंवा SI सिस्टीममध्ये मीटर आहे आणि CGSमध्ये डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स दोघांचं युनिट काय आहे, सेंटीमीटर. पहा येथे मीटर आहे, येथे सेंटीमीटर आहे, हे लक्षात राहू द्या. आपल्याला ए पॉईंटवरून आपल्याला C पॉईंटकडे जायचं आहे. तर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक तर आपण A to C डायरेक्ट जाऊ शकतो या मार्गे, किंवा व्हाया B मार्गे आपण जाऊ शकतो, बरोबर आहे. असं जाता येईल आपल्याला. म्हणजे आपण जर या रूटने गेल्यानंतर आपल्याला अंतर जास्त पडेल, बरोबर आहे. म्हणजे हे मिनिमम डिस्टन्स येईल, हे असेल आपलं डिस्प्लेसमेंट. A to C हे काय होईल, डिस्प्लेसमेंट होईल. आणि A to C परंतु व्हाया B म्हणजे हे काय होईल, डिस्टन्स होईल. पहा म्हणजे AB
आणि बी सी हे दोघांची ॲडिशन केली आपण तर ते डिस्टन्स होणार आहे आणि ए सी हे काय होईल डिस्प्लेसमेंट होईल. समजा हा एक पॉईंट आहे, या पॉईंटवरून एक व्यक्ती असा सर्क्युलर पाथने पुन्हा याच पॉईंटवर आलेला आहे. पहा म्हणजे या पॉईंटवरून निघालेला आहे आणि पुन्हा याच पॉईंटवर आलेला आहे. म्हणजे त्या व्यक्तीचं डिस्टन्स किती असेल, डिस्टन्स किती असेल, टोटल किती डिस्टन्स त्यानं क्रॉस केलेला असेल ह्या सर्कलचा सर्कम्फरन्स, बरोबर आहे. म्हणजे 2πr एवढं डिस्टन्स, पहा सर्कलचा सर्कम्फरन्स म्हणजे 2πr, बरोबर आहे. परंतु या व्यक्तीचं डिस्प्लेसमेंट किती असेल, डिस्प्लेसमेंट पहा या पॉईंटवरून निघालेला आहे आणि पुन्हा याच पॉईंटवर आलेला आहे. म्हणजे स्टार्टिंग पॉईंट ए आहे आणि एंड पॉईंट काय आहे, पुन्हा एच आहे. म्हणजे स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट सारखाच असल्यामुळे डिस्प्लेसमेंट किती होईल, 0 होईल. ही कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. आपल्याला अजून एक टेक्स्ट बुकमध्ये एक्झाम्पल आहे. पहा येथे आपल्याला एक कार दिलेली आहे. पहा ही एक कार आहे. समजा ही कार काय करते, या पी पॉईंटवरून क्यू पॉईंटवर येते. पहा ही कार पी पॉईंटवरून क्यू पॉईंटवर येते. हे डिस्टन्स 180 मीटर असेल. म्हणजे पी पॉईंटवरून क्यू पॉईंटवर कार आली म्हणजे तिने क्रॉस किती केलं डिस्टन्स, 180 मीटर. आणि पुन्हा क्यू पॉईंटवरून पुन्हा वापस पी पॉईंटवर जर कार आली तर टोटल या कारने क्रॉस केलेले डिस्टन्स किती होणार आहे, हे प्लस 180 आणि 180 म्हणजे 360 मीटर एवढं डिस्टन्स ही कार क्रॉस करेल, बरोबर आहे. परंतु डिस्प्लेसमेंट किती होईल, पी पॉईंटवरून निघाली क्यूवर आली आणि पुन्हा क्यूवरून पुन्हा पी पॉईंटवरच आलेली आहे. म्हणजे स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट सारखाच असल्यामुळे या कारचं डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, 0, बरोबर आहे. परंतु डिस्टन्स किती असेल, 360 मीटर. डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स या दोन कन्सेप्ट तुमच्या क्लिअर लक्षात आलेल्या आहेत. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, मिनिमम लेंथ, आणि डिस्टन्स म्हणजे काय, ॲक्च्युअल पाथ लेंथ. पहा पुढची कन्सेप्ट पाहायची आपल्याला, व्हेक्टर्स आणि स्केलर्स. पहा व्हेक्टर्स म्हणजे काय आणि स्केलर्स म्हणजे काय. व्हेक्टर म्हणजे काय, सदिश, त्याला म्हणजे डायरेक्शन असते, सदिश. आणि स्केलर्स म्हणजे काय, अदिश, म्हणजे याच्यात डायरेक्शनची गरज नसते. अदिश म्हणजे डायरेक्शन गरज नाही आहे आणि व्हेक्टर्स म्हणजे सदिश. जी क्वांटिटी आपल्याला फक्त मॅग्नेट्यूडमध्ये व्यक्त करता येते, म्हणजे त्याचं परिमाण म्हणजे फक्त परिमाणमध्ये व्यक्त करता येते, तिला डायरेक्शनची गरज नसते, त्या क्वांटिटीला स्केलर क्वांटिटी म्हणतात. आणि जी क्वांटिटी आपल्याला व्यक्त करण्यासाठी आपल्याला डायरेक्शन आणि मॅग्नेट्यूड म्हणजे दोन्ही आवश्यक असते, तिला म्हणतात व्हेक्टर क्वांटिटी. पहा आता डिस्टन्स हिला फक्त आपल्याला मॅग्नेट्यूड पाहिजे, बरोबर आहे. डायरेक्शनची गरज नाही, म्हणजे ही काय आहे, स्केलर आहे. ही क्वांटिटी स्केलर क्वांटिटी आहे. स्पीडला पण आपल्याला मॅग्नेट्यूड आवश्यक आहे, डायरेक्शनची गरज नाही, म्हणजे ही पण स्केलर क्वांटिटी आहे. व्हेलॉसिटी, पहा स्पीड म्हणजे काय, स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम. आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय, आता आपण डिस्टन्स म्हणजे काय आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय पाहिलेलं आहे, बरोबर आहे. व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. पहा स्पीड म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स ही क्वांटिटी कशी आहे, स्केलर आहे, म्हणजे स्पीड कशी येणार आहे, स्केलर येईल, बरोबर आहे. स्पीड पण स्केलर आहे. परंतु व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट ही क्वांटिटी कशी आहे, हिला डायरेक्शनची आवश्यकता आहे, बरोबर आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट व्हेक्टर क्वांटिटी आहे, त्यामुळे व्हेलॉसिटी पण कशी आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे. म्हणजे व्हेलॉसिटीला मॅग्नेट्यूड आवश्यक आहे आणि डायरेक्शनही आवश्यक आहे, म्हणजे ही आहे व्हेक्टर क्वांटिटी. पहा टाईमला आपल्याला फक्त मॅग्नेट्यूड पाहिजे, बरोबर आहे. किती वाजले काय वाजले फक्त आपण मॅग्नेट्यूड पाहिजे आपल्याला, आपल्या डायरेक्शन नको. पूर्वेला 5 वाजले तर पश्चिमेला 5 वाजले असं आपण म्हणत नाही, म्हणजे फक्त मॅग्नेट्यूड पाहिजे, डायरेक्शनची गरज नाही. म्हणजे ही टाईम ही काय स्केलर क्वांटिटी आहे. डिस्प्लेसमेंट ही आपली व्हेक्टर आहे, कारण डायरेक्शन आणि मॅग्नेट्यूड दोन्ही आवश्यक आहे, म्हणजे ही आहे आपली व्हेक्टर क्वांटिटी.
आपण स्पीड म्हणजे काय पाहिलेलं आहे. स्पीडचा फॉर्म्युला काय आहे. स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय डिस्प्लेसमेंट म्हणजे मिनिमम डिस्टन्स आणि डिस्टन्स म्हणजे काय ॲक्च्युअल पाथ लेंथ. हे दोन फॉर्म्युले आहेत. स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम आणि व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. तर आता आपल्याला येथे शीतल स्पीड अलॉंग पाथ ये, सपोज हा पाथ ये आहे, हा पाथ ये आहे आणि हा पाथ म्हणजे हा रूट कोणता आहे बी रूट आहे. हा रूट ए आहे आणि हा बी आहे. तर येथे आपल्याला शीतलच्या घरापासून संगीताच्या घरापर्यंत जाण्यासाठी 5 मिनिट लागतात. हे टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे आणि हे डिस्टन्स आहे 500 मीटर. आणि संगीताच्या घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी आपल्याला टाईम दिलेला आहे 24 मिनिट्स. तर आता आपल्याला काय करायचं आहे, शीतलची स्पीड काढायची. शीतलची स्पीड ये पाथ. शीतलची स्पीड या पाथवर या ए पाथवर किती असेल. स्पीड म्हणजे काय डिस्टन्स अपॉन टाईम. हे डिस्टन्स किती आहे 500 मीटर बरोबर आहे. आणि टाईम किती दिलेला आपल्याला 5 मिनिट. 5 मिनिट दिलेला आहे बरोबर आहे. हे कॅल्क्युलेशन केलं आपण तर काय येईल 100 मीटर पर मिनिट बरोबर आहे. म्हणजे एका मिनटामध्ये किती जाते ती 100 मीटर जाते बरोबर आहे. शीतलची स्पीड आलेली या रूटवर. आता शीतलची स्पीड या रूटवर किती होईल म्हणजे या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत हे डिस्टन्स आहे 1200 मीटर. शीतल स्पीड बी पाथ रूट कोणता आहे तो बी रूट आहे. स्पीड काढायची डिस्टन्स अपॉन टाईम. हे डिस्टन्स किती आहे 1200 मीटर. त्यासाठी टाईम किती लागतो आहे 24 मिनिट. हे आपल्याला टेक्स्टबुकमध्ये हे डिस्टन्स आणि टाईम दिलेला आहे. हे कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला आन्सर मिळेल 50 मिनिट 50 मीटर पर मिनिट बरोबर आहे. हे मीटरमध्ये आहे आणि हे मिनिटमध्ये आहे मीटर पर मिनिट. आता आपण शीतलची स्पीड काढलेली आहे ए पाथवर आणि शीतलची स्पीड काढलेली आहे आपण बी पाथवर. तर ॲव्हरेज स्पीड काय येणार आहे म्हणजे हे टोटल डिस्टन्स आणि टोटल टाईम करावं लागेल आपल्याला बरोबर आहे. ॲव्हरेज स्पीड ऑफ शीतलची ॲव्हरेज स्पीड किती असेल म्हणजे टोटल डिस्टन्स येईल. टोटल डिस्टन्स आणि टोटल टाईम. टोटल डिस्टन्स काय होईल ह्या दोघांची ॲडिशन होईल बरोबर आहे. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स म्हणजे काय होईल 500 प्लस 1200 म्हणजे 1700 होईल मीटर बरोबर आहे. टाईम किती होईल 24 मिनिट आणि हे 5 मिनिट दोघांची ॲडिशन 29 मिनिट्स बरोबर आहे. हे कॅल्क्युलेशन आपल्याला येणार आहे 58.6 मीटर पर मिनिट. शीतलची आता आपण स्पीड काढलेली आहे. आता आपल्याला काय करायचे शीतलची व्हेलॉसिटी काढायची. कुणाची काढतोय आपण शीतलची. व्हेलॉसिटी ऑफ शीतल किती येणार आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय मिनिमम डिस्टन्स फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट टू एंड पॉईंट. मिनिमम डिस्टन्स कोणतं होणार आहे हे 1300 मीटर बरोबर आहे. म्हणजे इथे काय लिहिलं आपण डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट आहे 1300 मीटर आणि टाईम किती लागलेला आहे हाच टाईम घ्यावा लागेल आपल्याला 29 मिनिट बरोबर आहे. 29 मिनिट. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळेल 44.83 मीटर पर मिनिट. एक लक्षात ठेवा स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम आणि व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. ही आहे स्केलर क्वांटिटी आणि ही आहे व्हेक्टर क्वांटिटी.
पहा या दोन्ही क्वांटिटीचं युनिट आपल्याला SI युनिटमध्ये आणि CGS युनिटमध्ये सारखेच आहेत. पहा डिस्टन्स अपॉन टाईम, डिस्टन्स म्हणजे काय होणार आहे मीटर आणि टाईम सेकंदमध्ये, म्हणजे मीटर पर सेकंद हे कशाचं येईल SI युनिट बरोबर आहे. SI सिस्टीममध्ये हे युनिट आहे तेच आहे मीटर पर सेकंद SI सिस्टीममध्ये बरोबर आहे. हे SI सिस्टीममध्ये दोघांचे युनिट सारखे आहे आणि CGSमध्ये सेंटीमीटर येईल, मीटरऐवजी सेंटीमीटर अपॉन सेकंद, येथे पण सेंटीमीटर अपॉन सेकंद. पहा स्पीडचा जो फॉर्म्युला आहे स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, हा फॉर्म्युला सर्वप्रथम गॅलिलिओ या सायंटिस्टने याचा शोध लावलेला आहे. गॅलिलिओ पहा रिकाम्या जागेमध्ये विचारू शकतात गॅलिलिओ. पहा इथे आपल्याला स्पीड ऑफ साऊंड इन ड्राय एअर इज 343.2 मीटर पर सेकंद दिलेली आहे, ती पण लक्षात राहू द्या. आणि स्पीड ऑफ लाईट पण दिलेली आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद, ती पण लक्षात राहू द्या. आणि स्पीड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अर्थ अराउंड सन इज 29,770 मीटर पर सेकंद, या 3 स्पीड दिलेल्या आहेत त्या पण लक्षात राहू द्या, म्हणजे रिकाम्या जागेमध्ये विचारू शकतात. आणि हा फॉर्म्युला गॅलिलिओने सर्वात प्रथम वापरलेला आहे, हे पण लक्षात राहू द्या. पहा पुढची कन्सेप्ट आहे आपल्याला इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. स्पीड आणि डायरेक्शनचा व्हेलॉसिटीवर काय इफेक्ट होतो. येथे आपल्याला 3 प्रकारचे पिक्चर दिलेले आहेत. पहिल्या पिक्चरमध्ये सचिनने मोटरसायकल चालवलेली आहे आणि मोटरसायकल चालवत असताना स्पीड इन्क्रीज आणि डिक्रीज केलेली आहे, म्हणजे स्पीड कमी आणि जास्त करत आहे सचिन, परंतु डायरेक्शन चेंज करत नाही, डायरेक्शन स्ट्रेट आहे. एकाच डायरेक्शनमध्ये स्पीड कमी जास्त करत आहे, तर व्हेलॉसिटीवर काय परिणाम होईल, व्हेलॉसिटीसुद्धा चेंज होईल. व्हेलॉसिटीसुद्धा काय होईल चेंज होईल, कारण स्पीड चेंज होत आहे. दुसऱ्या पिक्चरमध्ये सचिन मोटरसायकल चालवत असताना डायरेक्शन चेंज करत आहे, येथे राऊंड घेत आहे सचिन, म्हणजे डायरेक्शन चेंज होत आहे परंतु स्पीड कॉन्स्टंट ठेवत आहे. तर त्यावेळेस काय होईल पहा डायरेक्शन चेंज होत असल्यामुळे व्हेलॉसिटीसुद्धा काय होईल चेंज होईल. आणि तिसऱ्या पिक्चरमध्ये सचिन मोटरसायकलची स्पीड पण चेंज करतो आणि डायरेक्शन पण चेंज करतो. स्पीड आणि डायरेक्शन दोन्ही चेंज होत असल्यामुळे येथे पण व्हेलॉसिटी काय होईल चेंज होईल. पहा यानंतर कन्सेप्ट आहे युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. येथे आपल्याला टाईम इंटरवल दिलेला आहे, 5 वाजलेले आहे, 5:30, 6, 6:30, प्रत्येक टाईम इंटरवल अर्ध्या तासाचा आहे बरोबर आहे. अर्ध्या तासाचा फरक आहे प्रत्येक टाईम इंटरवलमध्ये. येथे अमरने डिस्टन्स किती कव्हर केलं ते किलोमीटरमध्ये दिलेलं आहे, त्याप्रमाणे अकबरचं डिस्टन्स दिलेलं आहे आणि अँथनीचं पण दिलेलं आहे. अमर, अकबर आणि अँथनी तिघांनी 5 वाजता प्रवासाला सुरुवात केलेली आहे. 5:30 वाजता अमरने 20 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलेला आहे, अकबरने 18 आणि अँथनीने 14. पुन्हा अर्ध्या तासाने अमरचं टोटल डिस्टन्स झालेले 40, म्हणजे 20, 40, 60, 80. हे कसं आहे प्रत्येक अर्ध्या तासाला अमर डिस्टन्स कव्हर करत आहे 20 किलोमीटर बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासाला अमरची मोशन कशी आहे युनिफॉर्म लिनियर मोशन, म्हणजे एकसारखीच आहे, प्रत्येक अर्ध्या तासाला 20 किलोमीटर कव्हर करत आहे. अकबरची मोशन कशी आहे 18, 36, 42, 70, 95 आणि 120. ही एवढी युनिफॉर्म आहे बरोबर आहे. नंतर युनिफॉर्म आहे का, नंतर युनिफॉर्म नाही, कारण ज्याप्रमाणे 20चा टेबल आलेला आहे त्याप्रमाणे 18चा टेबल नाही, म्हणजे ही नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन आहे. अँथनीने कव्हर केलेले डिस्टन्स याप्रमाणे आहे. प्रत्येक अर्ध्या तासाला 14 किलोमीटरचा डिफरन्स आहे बरोबर आहे. म्हणजे ही मोशन कशी आहे युनिफॉर्म लिनियर मोशन. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.